श्री स्वामी समर्थ. आज आपण महाराजांना मुजरा करीत असताना नाक का घासावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे हितगुज चालू होते तेव्हा एका स्त्रीने प्रश्न विचारला. समर्थांच्या मंदिरात येताच 3दा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत का आहे? तेव्हा दादा म्हणाले, बाई, आपण ज्या हिंदू धर्मात आहोत त्या धर्मात देवांचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत. हे अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप. ते स्वयं जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज म्हटले आहे आणि योग्यांचा राजा असेही म्हटले आहे. तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शब्द हे शुद्ध आहेत, परंतु महाराज राजाधिराज योगीराज आहेत. राजांना हात जोडणे उद्धटपणा ठरणार नाही का? म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावी. नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय. श्री स्वामी समर्थ.